सिर्फ खंजीर ही नहीं, आंखों में पानी चाहिए, दुश्मन भी मेरा खानदानी चाहिए, असं वक्तव्य सक्सेना सलगर तुम्ही अजितदादांबद्दल करताय. म्हणजे तुम्ही आता अजितदादांचं खानदान काढणार, इतक्या तुम्ही मोठ्या झाल्या आहात. तुमच्यावरती ज्या वेळेला आरोप केले जातात, ज्या वेळेला तुमच्यावरती टीका केली जाते त्यावेळेला आणि नेहमीच तुम्ही असं साळसूदपणाचं आवाहन की मी भटकी मुलगी आहे, मी सर्वसामान्य घरातून वरती आलेली मुलगी आहे, मी गरीब घरातील मुलगी आहे, परंतु त्याच्या पूर्णतः विरुद्ध तुमचं व्यक्तिमत्व आहे, त्याच्या पूर्णतः विरुद्ध तुम्ही वागता. तुम्हाला सर्वसामान्य घरातून आलेल्या मुलींची काही एक पर्वा नाही आहे. तुम्ही नेहमीच सगळ्यांना एक वेगळ्या पद्धतीचं टॉर्चर करून तुम्ही वागत असता. हे सर्व तुमच्यासोबत काम करणाऱ्या संघटनेतील युवतींना त्या ठिकाणी माहित आहे. तुम्ही ज्या वेळेला अजितदादांवर बोलला त्यावेळेस लोकशाही मार्गाने मी तुमच्यावरती टीका केली. ती टीका केल्यानंतर तुम्ही मुलींना सांगितलं की सायलीला फोन करा आणि तिला धमकवा म्हणून. कित्येक मुली आता मला येऊन ते सांगत आहेत की असं तुम्ही काय राग मानू नका, सक्सेना सलगरने आम्हाला हे करण्यासाठी सांगितलं होतं. तेवढ्यावर देखील तुम्ही भागला नाहीत. तर ज्या वेळेला आपली नागपूरच्या अधिवेशनामध्ये माझ्या समोर तुम्ही आलात त्यावेळेला तुम्ही मला धमकी दिलीत की तुझा काटा काढीन म्हणून. तुमच्या असल्या पोकळ धमक्याने मी काही घाबरणारी नाही. मी रायगडची लेक आणि पुण्याची सून आहे आणि सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब, सन्माननीय अजित दादा यांनी आम्हाला एवढं सामर्थ्य तर नक्कीच दिलेलं आहे, तेवढं तर नक्कीच शिकवलेलं आहे की तुमच्यासारख्या 56 जरी अंगावर आल्या तरी त्यांना शिंगावर घेण्याचं सामर्थ्य हे आमच्यामध्ये त्या ठिकाणी आहे. तुम्ही आदरणीय तटकरे साहेबांबद्दल बोलता. तटकरे साहेब हे पण सर्वसामान्य घरातून वरती आलेला एक मुलगा होता. ते तटकरे साहेबांचे वडील किंवा तटकरे साहेबांचे आजोबा आमदार किंवा खासदार नव्हते. त्यांचा प्रवास जिल्हा युवकचे ते रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष झाले. तिथून त्यांचा प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर त्यांनी कष्टाने घामाने पूर्ण 3 दशकं समाजासाठी दिली. त्यानंतर त्यांचं हे आजचं जे काही पद आहे, आजची जी त्यांची प्रतिष्ठा आहे ती त्यांना मिळाली. कुठल्या एक दिवसात सायाबीतपर्यंत पोहोचले नाही तर त्याच्यासाठी 3 दशकांची मेहनत त्यांची आहे. त्यांची मुलं आज आमदार आहे, मुलगी आज मंत्री आहे असं तुम्ही त्यांच्यावरती टीका करत असताना बोलता. परंतु त्याच्यासाठी त्यांच्या वडिलांची 3 दशकांची समाजाप्रती असलेली बांधिलकी आहे. त्यासोबतच अदितीताई असतील, अनिकेत भाई असतील, गेले 1 दशकापासून ते रायगडच्या राजकारणामध्ये जनतेच्या सेवेसाठी त्या ठिकाणी तत्पर उभे असतात. जरा रायगडमध्ये येऊन विचारा, तुम्हाला त्याचं उत्तर रायगडची जनताच देईल की अदितीताई आणि अनिकेत भाई कशा पद्धतीने रायगडमध्ये काम करतायत. आमच्या कोकणामध्ये एक म्हण आहे बघा, देवाक काळजी रे, देवाक काळजी रे. याचा अर्थ असा होतो की खरोखरच देवालाच काळजी. म्हणूनच आज मला बोलण्याची वेळ आलेली. खरोखर देवाक काळजी म्हणून तुम्ही सामान्य घरात कुटुंबात जन्माला आलात. जर तुम्ही एका आमदाराच्या किंवा खासदाराच्या घरात जर जन्माला आला असता तर तुम्ही पाण्याला देखील त्या ठिकाणी आग लावली असती. असं तुमचं व्यक्तिमत्व आहे. तुम्ही ठोकून टाकीन, मारून टाकीन असे तुमच्या कालच्या भाषणातील तुमचे वाक्य आहेत. आबाड्या लबाड्या नेहमीच तुम्ही तुमच्या भाषणांमधून धमक्या देत असतात. एका सामान्य घरातील, एका भटक्या समाजातील, एका गरीब घरातील नव्हे तर आमदार खासदारांची मुलगी देखील अशा पद्धतीमध्ये वक्तव्य करू शकत नाही, अशा धमक्या देऊ शकत नाही ज्या तुम्ही देता. त्यानंतर तुम्ही असं म्हटलं की गाड्या दिल्या, प्रलोभने दाखवली, आमिष दाखवलं, त्याला बोलू नका. अहो सक्सेना सलगर, सुप्रियाताईंनी टाटा सफारी तुम्हाला कधी गिफ्ट केली होती? ती कशासाठी केली होती? संघटनात्मक काम करण्यासाठीच केली होती ना. आम्ही दादांनी त्या ठिकाणी गाड्या दिल्या, त्याच्या पाठीमागचं वास्तव तुम्हाला माहिती आहे का? महिलांनी त्या ठिकाणी भाषणामध्ये बोलत असताना दादांनी विचारलं, काम करत असताना तुम्हाला कुठल्या समस्या येतात? तुम्ही तर कधी तुमच्या संघटनेतील तरुणींना विचारलं नाही की काम करत असताना तुम्हाला कुठल्या समस्या येतात. त्याचं तारतम्य तुम्ही कधीही दाखवलं नाही. पण दादांचं नेतृत्व हे पूर्णतः वेगळं आहे. दादांनी विचारलं की काम करत असताना काही अडचणी येतात, त्यावेळेला महिलांनी त्या ठिकाणी सांगितलं की दादा जिल्हा खूप मोठा आहे, फिरत असताना आम्हाला एका टोकावरून दुसऱ्या टोकामध्ये जात असताना अडचणी येतात, त्यामुळे संघटनात्मक कामांमध्ये कुठेतरी ब्रेक लागतो. त्यावेळेला दादा ज्या वेळेला भाषणाला उभे राहिले त्यावेळेला दादा असे म्हणाले की प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब, महिलांना जिल्हाध्यक्षांना गाड्या द्या. त्यावेळेला आम्हाला विश्वास बसला नाही. आम्हाला वाटलं दादा असंच बोलत असतील. परंतु दादा त्या ठिकाणी बोलले की माझं व्यक्तिमत्व असं नाही की बोलून करणाऱ्यातला दादा नाही तर करून सांगणाऱ्यातला दादा असतो. प्रदेशाध्यक्ष ह्याची नोंद घ्या आणि जिल्हाध्यक्षांना गाड्या मिळाल्याच पाहिजेत. मी खऱ्या अर्थाने जीवाचा भावाचा माणूस त्या ठिकाणी कसा असावा, नेता कसा असावा याचं मूर्तिमंत त्या ठिकाणी साक्षात मी अनुभवलेली, त्या मीटिंग मध्ये असलेली मी व्यक्ती आहे. त्यानंतर तुम्ही नेहमी असं म्हणत असता की स्वतःचं तुमचं राजकीय
स्वार्थ चालवण्यासाठी तुम्ही नेत्यांची चमचेगिरी करता. तुम्हाला आमदारकीचं तिकीट पाहिजे म्हणून तुम्ही दादा असतील, आदरणीय प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब असतील, यासारख्या मोठमोठ्या नेत्यांवरती तोंडाला येईल ते बरळता. अहो, तुम्हाला आमदारकी भेटायची असेल त्यासाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो, पण तुम्हाला ही आमदारकी भेटवायची असेल तर नेत्यांची चमचेगिरी करून आमदारकी भेटत नसते. तर त्याच्यासाठी आदरणीय दादांसारखं, आदरणीय तटकरे साहेबांसारखं जनतेत जाऊन फील्डवरती काम करावं लागतं. त्यावेळेला जनताच म्हणते की ह्या नेत्याला आमचा आमदार करा. तटकरे साहेब जिल्हा युवकचे अध्यक्ष होते, त्यानंतर त्यांचं काम बघून रायगडची जनता, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील जनता अशी म्हटली की हे आमचे आमदार झाले पाहिजे. तसं आधी काम करून दाखवा आणि नंतर असे 4 दशक समाजासाठी दिलेल्या नेत्यांबद्दल तुम्ही बोला. आज पुन्हा एकदा शेवटचं सांगते, पुढे जाऊन जर आमचे नेते सन्माननीय अजितदादा, सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब हे लोकनेते आहेत, ते लोकांमध्ये लोकांची कामं करून निवडून आले आहेत, फक्त पोपटपंची करून निवडून आलेले नाहीत. यापुढे जर तुम्ही तटकरे साहेबांवरती आणि सन्माननीय दादांवरती बोललात तर तुमचा वेगळ्या पद्धतीत समाचार त्या ठिकाणी राष्ट्रवादी युवती संघटनेच्या वतीने घेतला जाईल, याची भान राखा. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.